काल जी काँग्रेसची राज्य बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे अनेक नेते आले होते सर्वांनी तुमच्यावरती टीका केली. नाही, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना काही राजकारणाची मुलची नाही आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे. मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो, पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता असा प्रयत्न केलेला आहे. ही संघटनात्मक बैठक होती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणापुरती बैठक हा मर्यादित होती का, असा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि मला वाटतं की ज्या पक्षात एक विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होती तिचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले एवढं पण म्हणाले. त्यांनी असं म्हटलं की 12 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणजे तुम्हाला ऑफिस म्हटलं की तुम्ही ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मला त्यांना आठवण करून द्यायची. खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे. राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे. अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढाईशी होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल. आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायची की त्यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का, नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले मग पुन्हा साकोली बारामतीला गेलं का. म्हणजे आपण काय बोलतो, आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं हा खरा प्रश्न आहे. अमित देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली, अशोक पत्र झालं आणि वसंत फोन. अमित देशमुखांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे. अजूनही वयाने कमी आहेत, विचाराने सुद्धा त्यांची वैचारिक जी काही भूमिका त्यांच्याविषयी त्यांनी अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे. आणि मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाला फक्त उत्तर द्यावं असं मला वाटतं. साहेब, दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा जे आंदोलक ते सातत्याने आता नेत्यांना अडवत आहेत. म्हणजे राज ठाकरेंच्या टाकासमर्थीची घोषणाबाजी झाली, काल शरद पवारांचा तापा होण्याचा प्रयत्न, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देखील अनेक वेळा या सगळ्या गोष्टीचा ठीक आहे ना, सामना मला टार्गेट करत आहेत का? टार्गेटचा विषय नाही आहे. भावना आहेत समाजाच्या, त्या भावनाचा मी आदर करतो आणि मी मराठा आरक्षणाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होता असा माझा अनुभव आहे. जे 10% आरक्षण लागू झालेलं आहे, कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत, नोकऱ्या त्याच्यामध्ये 10% प्रमाणे नोकऱ्या आरोग्य विभागात, पोलीस विभागामध्ये, MSCBमध्ये नोकऱ्या मिळत आहेत, कुठली सर्टिफिकेट्स मिळत आहेत. बऱ्याच अंशी हा विषय मार्गी लागतो. जे काही उर्वरित विषय आहेत त्याचा पाठपुरावा नक्की करतो. तुमच्या कारखान्याचा एक विषय आहे, वाहतूक जो खर्च आहे तो खूप 130 रुपयांपर्यंत वाढवला असा आरोप आहे. या संदर्भात राज्याची संबंधित तक्रार करणार. तक्रार कोणी करू द्या. आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे रेट जे तोडणी वाहतुकीचे खर्च जो आहे शरद पवार समिती राज्याला आहे मधल्या काळात 34% वाढ दिली जाते. हा काय आम्ही निर्णय घेत नाही. साखर संघाच्या आणि पवार समितीच्या रिकमेंडेशन जे येतात ते राज्यामध्ये लागू होतात आणि ते लागू झाल्याप्रमाणे तोडणी वाहतुकीचा खर्च हा 34% वाढलेला आहे. त्याला काय हिंदी में पवार सर